वैताग आला अक्षरशः. सगळे हात धुवून माग लागल्यात. माझे पैसे कधी देणार, माझे पैसे कधी देणार. असं वाटतं जीव देऊन टाकावं. ज्यावेळेस मी कमवत होतो त्यावेळेस सगळी धावत आली, आमचे पैसे घ्या, आमचे पैसे घ्या. आणि आज लॉस झाला तर सगळे हात धुवून माग लागल्यात. आमचे पैसे कधी देणार. घरची सुद्धा वैतागल्यात. असं वाटतं जीव देऊन टाकावं, असं वाटतं संपावं सगळं. काही सुचत नाही काय करावं. सगळ्यांनी वैताग आणलाय, आता कुठून देऊ पैसे. असं वाटतं सगळं संपावं, जीव द्यावा. काय करू, काही मार्ग पण नाही. डिंचाक डिंचाक डिंचाक. त्याला हा माणूस कोण आहे नक्की. मला वाटतं जीव द्यायला आला काय. जाऊन बघतो जरा काय करतोय नक्की हा. वेळ आहे का रे तू. तुम्ही काय करता इथं काका. तुला काय करायचे, तू जा तुझ्या कामाला. उडी द्यायचा विचार आहे काय. नाही नाही तसं काय नाही, तुझा निघ. मग कशाला आली तर. बसलोय मी माझा असाच. जा तू इथून, थांबू नको जा. जातो. बसाय. ते काय रे. काय नाही. अहो मी तुम्हाला तिकडून बघितलं, तुम्ही लय टेन्शन मध्ये दिसत होते. नाही नाही मला काय टेन्शन. सांगावले मला बसा इथं. अरे तू वेळ आहे का रे, तू सांगितलं ना जा म्हणून. नाही जात तुम्ही बसवले इथं. तू एवढा मोठा झालाय का, मी सांगू तुला मला काय टेन्शन येते. सांगावले बसा इथं. तू का थांबलाय, जा ना निघून. अरे तुला समजत नाही का मी काय सांगतोय ते. तू निघ नाही इथून. अहो काका इकडे जीव द्यायला खोल नाही, तिकडे लय जीव देते. चला आपण जाऊ, बघू चला. का जरा शिक, निघतो का इथून. अय, काय करतोय इकडे. काय हो काका. शाळेत जातो तू. हा कितीला आहे. 7वी. आणि इकडे कुठे चालला होता. मित्र घालतो, पण तेवढ्यात तुम्ही दिसले ना म्हणून इकडे आलतो. हा का. हा राहतो कुठे तू. शेटे मळ्यात. तुम्ही कुठे आले.
काय सांगू तुला आता? कुठून आले तुम्ही? ये बस इथे. अरे मी इथं शेजारच्याच गावात राहतो. अच्छा, तुम्ही कशामुळे निघून आले घरून? काय सांगायचं तुला बाबा? सांग की. अरे मी गुंतवणूक करतो. अरे एका ठिकाणी मी पैसा गुंतवला होता, अच्छा. तर त्यामध्ये लॉस झाला. हा. ज्यावेळेस मी चांगला कमवत होतो त्यावेळेस लोक घरी यायची, आमचे पैसे घ्या, आमचे पैसे घ्या, आम्हाला पण नफा करून द्या. बऱ्याच लोकांकडून मी पैसे घेतले, काही लोकांना नफा पण करून दिला. पण एक दिवस अचानक लॉस झाला. बऱ्याच लोकांचे पैसे गेले. जे तर रोज घरी येते, शिव्या देते, पैसा द्या, पैसा द्या. कुठून द्यायचं पैसे मी? सांग ना तू. घरची पण बोलतात, एवढं शिकवलं आणि काय करत बसलाय. अक्षरशः वैताग आला. चला म्हटलो सगळं संपून टाकू आता. इथं काय जीव द्यायला आलते का तुम्ही? खरं सांगायचं तर जीव द्यायलाच आलो होतो मी. थोड्या वेळा असं वाटलंच होतं तेच करावा. तुम्ही घरच्यांना कॉल केला का? हॅलो, कोणाला न विचारता निघून. मी घरून निघताना काहीच नाही आणलं. फोन पण नाही आणला का? कोणाला कळवलं पण नाही. अहो, घरची वाट बघत असतील तुमची. मला घरी जायचंच नाही आता. एक काम कर, तू जा आता, अंधार पडायला लागलाय. जा तू घरी. अहो काका, ओ काका, चला माझ्या घरी. नाही नाही, तू जा. अहो चला तुम्ही. अरे तुला समजत नाही का? जा ना तू. चला तुम्ही, चला, ऐका माझं, चला. अरे नाही, तू जा बाबा, तू जा. अहो, जीवन हे एकदाच आहे, परत मिळत नाही. मी असं काय करणार नाही, तू जा. चला तुम्ही माझ्या घरी, चला. अरे तू ऐक चला ना. घरी, चला, तुम्हाला सगळं कळन, चला. लवकर चला, अंधार पडतोय. इथं जवळच राहतो तू? हा. घरी कोण कोण असतं? आई वडील आणि बहीण. काका इथून नीट यावर का घसरत इथं? हा रे. अरे अहो हळू, सांभाळून चला. काका, हा. तुमच्या घरी कोण कोण असते हो? नाही आई वडील आहे. बहीण भाऊ नाही का तुम्हाला? हा एक भाऊ आहे, लग्न झालंय, हा. आणि एक मुलगी पण आहे. अभ्यास करतो का तू? हा, शाळेत पहिला नंबर येते माझा. अरे वा, चांगलंय ना. हा. अरे तुझं घर कुठे रे? हे काय काका, हेच घरी, चला. हेच आहे का?
हो चला आपलंच घर समजा चला. चला. बसा मी तुम्हाला पाणी घेऊन येतो. धरा काका. हे कोण? वडील आहेत माझे. वडील. आई बाळा आपल्याकडे ना कोणतरी पाहुणे आले बाळा. रे कोण आले बाळा? शेजारच्या गावाचे काका आलेत. मला बाबांना जरा उठू लाग ना थोडस. हा बाबा उठून बसा, पाहुणे आलेत आपल्याकडं. त्यांच्याशी बोला 2 शब्द जरा. बाबा शेजारच्या गावावरून पाहुणे आलेत भेटायला आपल्याला. बाळा मी काकांना आहे ना चहा बनवून आणते. बाळा हे कसं झालं? अहो काका वडिलांवर कर्जाचा लय मोठा डोंगर झालता. मग त्यांना ही गोष्ट सहन झाली नाही. त्यांनी अक्षरशः फाशी घ्यायचा निर्णय घेतला आणि डोंगरावरती गेले. झाडावर अक्षरशः त्यांनी फाशीचा दोर टाकला आणि स्वतःचा देह त्यांनी अक्षरशः सोडून दिलं आणि तेवढ्या दोर तुटला आणि ते खाली पडले. खाली पडल्यावर खाली होता मोठा दगड. त्या दगडावरती त्यांचं डोकं आपटलं. मार लागल्यामुळे त्यांना अक्षरशः हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागलं आणि तेवढ्यात त्यांना पॅरालिसचा झटका आला. आणि आईचं? ती बारीकपणापासूनच आंधळी होती. अरे बापरे, म्हणजे तू शाळेत जाऊन एवढं बाहेरचं पाहतो, हा घरचं पाहतो? बापरे. खरंच तुला मानलं पाहिजे बाळा. काका तुम्ही बघू शकता तुमच्या समोर सत्य उदाहरण आहे. मी त्यांना पाहून जगतोय, ते मला पाहून जगत आहेत. आणि तुम्ही एवढ्या कारणासाठी जीव द्यायला चालला होता? नाही रे बाळा. आपल्याला देवाने दिलेले आयुष्य ही एक अनमोल भेट आहे. प्रत्येक क्षणाचा अर्थपूर्ण उपयोग करा. छोट्या अडचणी किंवा क्षणिक दुःखासाठी या सुंदर आयुष्याचा शेवट कधीही करू नका, कारण आयुष्य जगण्यासाठीच असतं.